नमस्कार. TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. भोला भंडारी साईं भोला भंडारी, भोला भंडारी साईं भोला भंडारी. शिर्डी हा नगर जिल्ह्यातला दुसरा लोकसभा मतदारसंघ. जिल्ह्यातल्या 12 पैकी 7 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आमदार निवडून आले असले तरी नगरप्रमाणेच शिर्डी लोकसभा मतदारसंघही युतीच्याच म्हणजेच शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघातल्या 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यातही काँग्रेसचे 3 आमदार निवडून आलेले असताना या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव होणं हे धक्कादायकच म्हणावं लागेल. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातल्या गटातटाच्या राजकारणाचा फटका काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत बसलेला दिसतो. तो पुन्हा पक्षाकडे खेचून आणायचं असेल तर या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन होणं आणि त्याला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची खंबीर साथ मिळणं आवश्यक आहे. ते कितपत होईल त्यावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी चिन्ह दिसत आहेत. एक चांगला प्रशासक, उत्कृष्ट जनसंपर्क, सर्व पक्षांशी चांगले संबंध आणि खासदारकीचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाबी आहेत. पक्षासाठी त्यांनी काहीच उल्लेखनीय काम केलं नसल्याची तक्रार आणि विखे समर्थक असल्याची त्यांच्यावर होणारी टीका या गोष्टी त्यांच्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांना पराभूत करून वाकचौरेंना निवडून येण्यात याच गोष्टींचा त्यांना फायदा झाल्याची चर्चा असली तरी त्यात तथ्य असल्याचं या मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या निवडणूक निकालावरून स्पष्टपणे दिसतंय. आम आदमी पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अण्णा हजारेंसोबत काम केलेले आणि स्वच्छ प्रतिमेचे निवृत्त अधिकारी नितीन उदमले यांच्या नावाची चर्चा आहे. पुरेसा लोकसंपर्क आणि व्यक्तिगत करिश्म्याचा अभाव या त्यांच्या उणीवा प्रकर्षानं पुढे येतात. याशिवाय बाहेरचा उमेदवार हाही त्यांच्यावरचा ठपका असणारच. यातूनही अरविंद केजरीवालांच्या नावाची जादू त्यांना कितपत हात देणार यावरही मतदारसंघातला निकाल अवलंबून राहणार आहे. 2009च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून नशीब आजमावत 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेले प्रेमानंद रुपवते यांच्याकडे काँग्रेसचा संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. दादासाहेब रुपवतेंचा वारसा, शिक्षण संस्थांचं जाळं आणि सततचा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू त्यांच्या उमेदवारीवर गांभीर्यानं विचार करायला लावणारे आहेत असं म्हणायला वाव आहे. यात खोडा घालण्याचं काम त्यांनी मागच्या वेळी केलेली बंडखोरी करू शकतो. काँग्रेसकडूनच डॉक्टर उत्कर्ष रुपवतेंच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. राहुल गांधींबरोबर काम केल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय कुटुंबाचा राजकीय वारसा आणि शिक्षण संस्थांचं जाळं याचीही मदत त्यांना होऊ शकते. हे जरी खरं असलं तरी त्यांना मतदारसंघाची पुरेशी ओळख नाही आणि त्यामुळे स्थानिक संपर्कही नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचा परिणाम त्यांच्या उमेदवारीचा विचार करताना होऊ शकतो. समन्यायी पाणी वाटप ही या मतदारसंघाची प्रमुख मागणी आहे. पश्चिमेकडील पाणी घाटमाथ्यावरून वळवण्याच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देणं, शिर्डी विमानतळाचा रखडलेला प्रकल्प, नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग, दौंड मनमाड रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, शिर्डी नाशिक रेल्वे मार्गाचं फेरसर्वेक्षण, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा, मुळा प्रवरा कालवा शेतीसाठी बारमाही कार्यान्वित करणं यासारख्या गोष्टींवर मतदारसंघाला संबंधित खासदाराकडून उत्तर हवं आहे. त्यामुळे हे प्रश्न अर्थातच केंद्राच्या अखत्यारीत येणारे आहेत. म्हणून तर इथल्या मतदारांना खासदारांकडून उत्तर हवंय. जसं केंद्राकडून या मतदारसंघाच्या काही अपेक्षा आहेत तशाच त्या राज्य सरकारकडूनही आहेत. राज्याच्या अखत्यारीतही जिल्हा विभाजन, निळवंडे धरणाचं रखडलेलं काम, मुळा धरणातील विमानतळ यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक कौल हवाय. याही मतदारसंघात आपच्या उदयामुळे काय बदल होईल याची उत्सुकता आहेच. त्यामुळे नव्या उमेदवारांबाबतची उत्सुकता कायम राहणार आहे. याशिवाय बाहेरचा उमेदवार, थोरात आणि विखे परिवाराची भूमिका यावरच या मतदारसंघातल्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.